सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या पिक्चरमध्ये विरोधकांच्या निशाण्यावर असलेलं नाव म्हणजेच धनंजय मुंडे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांनी धनंजय मुंडेंविरोधात रान उठवलंय। याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकारण सुरू आहे। पण धनंजय मुंडेंनी राजीनाम्याच्या चर्चेवर थेट उत्तर दिलंय। मुंडे नेमके काय म्हणाले आणि अजित पवारांची या संपूर्ण प्रकरण संदर्भात भूमिका नेमकी काय आहे, पाहूयात राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा। धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। सगळ्यांचा बॉस कोण आहे? हे धनंजय मुंडे। आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या। ही निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून स्वतःहून दूर व्हावं। गेल्या 3 आठवड्यांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सर्व पक्षीयांनी असं रान उठवलंय। मात्र अजून तरी याचा सरकारवर आणि धनंजय मुंडेंवर काहीच परिणाम झाल्याचं दिसत नाही। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावलेल्या धनंजय मुंडेंनी एबीपी माझाला दिलेली ही एका वाक्याची प्रतिक्रियाच पुरेशी बोलकी ठरली आहे। राजीनामा वगैरे दिलेला नाही। राजीनामा वगैरे दिलेला नाही। आपण राजीनामा देण्याच्या मूडमध्ये बिलकुल नसल्याचे संकेत धनंजय मुंडेंनी सोमवारीच दिले होते। पक्षाध्यक्ष अजित पवारांसोबत 1.25 तास बैठक झाल्यानंतर त्यांनी सध्या तरी क्रीज सोडणार नसल्याचे संकेत दिले होते। मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज दादांकडे आलो आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आत्तापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना आज संबंध डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्यांच्यासमोर मांडला। मुंडेंच्या राजीनाम्याची कुठलीही शक्यता सध्या दिसत नसल्यामुळं सुरेश धस यांनी अखेर मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच शब्दांची आठवण करून दिली आहे। ही आठवण करून देताना त्यांना सलमान खानच्या एका सिनेमाचीही आठवण झाली आहे। या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणार आहे हे 100% हे 302 मध्ये येणारच आहेत। तुम्ही आम्ही म्हणलो नाही म्हणलो तरी बी ऑटोमॅटिक येणार आहे। त्याच्यामुळं यांना मौका लागला पाहिजे, हे 302 मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे। आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत कुठं ठेवायचे हे सुद्धा मी सीएम साहेबांना सांगणार। जवळपास नातेवाईक मित्रमंडळी गेलेच नाही पाहिजे, एकटेच राहिले पाहिजेत आणि पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे। तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे। दुसरीकडे अजित पवारांवरचा दबावही यामुळे वाढत चाललाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नसल्याचं पाहून संभाजीराजे छत्रपतींचा पारा चांगलाच चढलाय। त्यांनी दादांना थेट माणुसकीचीच आठवण करून दिली आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे माणुसकीला जोडून नैतिकतेचीही गरज समजून सांगताय। मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीड मध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे। तरी का सरकार घाबरते? मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी। आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही। कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटलो होतो तिथे ओबीसी सुद्धा आले होते सगळे। म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय, हा माणुसकीची हत्या आहे। मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी, आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे, म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांची, या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत, मला असं वाटतं ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय।
ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे, एवढीच. मग परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये. तपासातून ठोस पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत अजित पवार मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नसल्याची माहिती आहे. यावरून स्वतःच्या तुरुंगवारीचा संदर्भ देत संजय राऊतांनी अजितदादांनाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. व आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं यांच्या सरकारनं. तेव्हा अजित पवार बोलले नाहीत, यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही. बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की देऊ नये असे दोन पर्याय असताना पंकजा मुंडेंनी मात्र नोटाचं बटण दाबणंच पसंत केलंय. त्याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात. मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज, मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं, मी मंत्री आहे, माझे काही प्रोटोकॉल्स आहे. मी त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते. तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल, त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. 2019 मध्ये सत्तेवर आलेल्या मविया सरकारमध्ये संजय राठोड आणि अनिल देशमुख यांना राजीनामे द्यावे लागले होते, तर नवाब मलिक यांच्या तुरुंगवारीमुळे त्यांच्या खात्याचा कारभार काढून घेण्यात आला होता. सध्या सत्तेवर असलेल्या सरकारसमोर पहिल्या 100 दिवसातच सर्व पक्षीयांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव निर्माण केलाय. बाहेरून येणारा दबाव आणि आतून मिळणारा पाठिंबा या संघर्षात सध्या तरी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद अबाधित आहे. पहिल्या 100 दिवसात राजीनाम्याची नामुष्की टाळण्यात सरकार यशस्वी ठरणार की विरोधक मुंडेंच्या मंत्रिपदाची विकेट काढण्यासाठी टीकेचे यॉर्कर आणि बाउन्सर वाढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.